आहे, पुण्यातील जो सुप्रसिद्ध बाबा भिडे पूल आहे हा येत्या 3 महिन्यासाठी संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। म्हणजेच आज रात्री मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 5 सप्टेंबर पर्यंत हा पूल संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असणार आहे। खरं तर पुण्यातील डेक्कन मेट्रो स्टेशन ते जे पेठांना जोडणारा हा पादचारी मार्गाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून चालू आहे। आपण पाहू शकतो जवळजवळ 80% काम पूर्ण झालेलं आहे आणि आता जे राहिलेलं काम आहे येत्या 3 महिन्यात होणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। तसेच पुणे वाहतूक पोलिसांकडून ना हरकत हमी पत्र देखील घेण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो हा मेट्रो जो बाबा भिडे पूल आहे येत्या 3 महिन्यांसाठी संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। मात्र प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे पर्यायी मार्गाने प्रवास करावा असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि जो नदी पात्रातील जो रस्ता आहे तो मात्र वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। त्यामुळे बाबा भिडे पूल जरी बंद असला तरी नदी पात्रातील हा रस्ता मात्र चालू असणार आहे। त्यामुळे जी मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे ही आणखी मजबूत होणार आहे। तसेच जे डेक्कन पासून ते जे पेठांमध्ये जाण्याचा मार्ग आहे तो अत्यंत सुखकर होणार आहे। त्यामुळे येत्या 3 महिन्यांमध्ये हा जो बाबा भिडे पूल आहे तो संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट।